उन्हाळ्यामध्ये भाजी खायची चवी लागत नाही म्हणून चटपटीत अशी मस्त हिरव्या मुगाची उसळ बनवली होती. समूला खूप आवडते म्हणून अशी रात्री 2 वाट्या अशी हिरवं मूग घेतली. अशी भिजत घातली होती रात्रभर. त्यानंतर अशी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. नंतर एका गंजामध्ये पाणी घेऊन अशी मूग अशी उकळायला ठेवली होती. अशी 10 मिनिटं लागणार, आपल्याला जास्त वेळ काही लागत नाही. त्यानंतर छान अशी आपली मूग उकळून झाली. अशी बघा एका चाळणीमध्ये काढून घेतली. छान अशी मस्त मऊ अशी शिजून झाली आपली मूग. त्यानंतर अशी फोडणीसाठी गॅसवर ठेवली कढई. छान असं तेल गरम घेऊन घ्यायचे आपले. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. तेल असं छान असं गरम झालं त्यामध्ये घालणार 1 चमचा जिरं. त्यानंतर घालूया आपण 5-6 अशा हिरव्या मिरच्या. छान असं 2 मिनिटं असं परतून घ्यायचं हिरवी मिरचीला. त्यानंतर घालणार आहोत आपण यामध्ये एक काटलेला कांदा. कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण घालणार आहोत तिथे एक टमाटर पण छान आपल्याला असं पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस लोच ठेवायची आहे. त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट छान असं मिक्स करून घेतली. त्यानंतर चवीनुसार असं मीठ घालत आहे. त्यानंतर असं मिक्स करून घेतली पुन्हा एकदा. त्यानंतर असं 1 चमचा असं धनिया पावडर आणि 1 चमचा असं किचन किंग मसाला घालत आहे. छान असे मसाले घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं भाजून घेतली. त्यानंतर आपण जी मूग उकडली होती ती घालणार याच्यामध्ये आणि मस्त अशी 2 मिनिटं अशी छान अशी भाजून घेतली. आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही त्यामध्ये, कारण झाकण ठेवलं की अशी खूप अशी मूग अशी आपली मोकळी होत नाही. त्यानंतर मी असे लिंबूची अशी पानं घेत आहे 5-6. त्यामध्ये असे बारीक करून टाकत आहे. याची टेस्ट खूप छान येते आणि मी नेहमी अशी घालत असते याच्यामध्ये, कारण मला खूप याची टेस्ट आवडते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर घालणार आहे अशी खूप सारी कापलेली कोथिंबीर. मिक्स करून घेतली पुन्हा एकदा, कारण समूला खूप भूक लागली होती. त्यानंतर समूला असं जेवण दिली. तिला खूप छान वाटलं मुगाचं उसळ म्हणून मस्त अशी करून पण दाखवत आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.